सो हॅलो गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आज आपण चाललोय त्र्यंबकेश्वरला आणि भरपूर साऱ्या गोष्टी आपण तिथलं बघणार आज. आणि आपल्यासोबत आपला भाचा. कुठे जायचं बाळा? तर त्र्यंबकला जायचं आपल्याला आणि आपण निघालो आता सध्या. ते आपले छोटे बंधू, इकडं सिस्टर आणि आपल्या नवीन आयफोन मधला हा पहिला ब्लॉग असणार आहे. त्याच्यामुळे कसा आला व्हिडिओ ते नक्की सांगा. काय ठिकाणी जाताना आपल्याला बघायला भेटतं की डेस्टिनेशन पेक्षा रस्तेच भारी राहतात. त्याची अनुभूती आपल्याला त्र्यंबकेश्वरला जाताना सुद्धा येते, कारण तिकडे डोंगर एवढे भारी दिसतात ना, तर ते दाखवतो मी तुम्हाला. तर आता आपण गोदावरी नदीच्या काठी आहे आणि त्र्यंबकेश्वर मध्ये गोदावरी नदी उगम पावते, बऱ्याच जणांना माहित असेल. पण आता त्र्यंबकेश्वर मधून निघाले या नदीची परिस्थिती काय आहे ते तुम्हाला दाखवतो. ही नदी तुम्ही बघू शकता, गोदावरी नदी आहे. नदीची परिस्थिती बघा बरं. इथं आल्यावर त्र्यंबकेश्वर मध्ये एक फील वेगळाच येऊ राहिला, थोडं म्हणजे वाटतंय जरा. गटारीचा वास येतोय का? वातावरण वाटतंय जरा, नाही का? वाजता येतोय नक्कीच तेवढे, पण क्लीननेस थोडा कमीच वाटलं जरा इथं आल्यानंतर. बट वातावरण आहे, सांगतोय मी. आज एकादशीमुळे आपल्याला थोडीफार गर्दी बघायला भेटते इथं. साधारण आज जर एकादश नसते ना, बऱ्यापैकी गर्दी कमी असते. आता आषाढी एकादशीच्या वेळेस तर एवढी गर्दी राहते इकडं पूर्ण म्हणजे चालायला सुद्धा जागा नाही राहते, एवढी गर्दी. मी आलेलो आहे मागच्या वेळेस, पण आत्ता पण थोडीफार गर्दी आहे, बऱ्यापैकी नंबर लागलेले ते. निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन आपण घेतलेलं आहे आता, आणि आता आपण इथून निघतोय दुसरीकडे पुढचं मंदिर बघण्यासाठी. पण मला एक प्रश्न होता की आपण समजा आलो आणि मुख दर्शन घेतलं किंवा लाईनला लागून दर्शन घेतलं, तर दोन्हीमध्ये काय फरक वाटतं तुम्हाला? मुख दर्शन घेतल्याने आपल्याला तेवढंच पुण्य भेटणार आहे आणि लाईनला लागल्याने पण तेवढंच भेटणार आहे, असं माझी एक वैयक्तिक म्हणजे मनस्थिती आहे. आपण जर लाईनला लागलं तर आणखी गर्दी वाढणार आहे, त्याच्यापेक्षा मुख दर्शन घेतल्याने काय फरक पडतो? आपण पोहोचलो, आपल्या मनात श्रद्धा होती, आपण इथपर्यंत पोहोचलोय, बस झालं, नाही का? तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा, कारण माझं कन्फ्युजन सुद्धा क्लिअर होईल थोड्या प्रमाणात. रामकृष्ण हरी. चला येऊ का ना? दरवर्षी आमच्या गावची आषाढी एकादशीच्या वेळेस दिंडी येत असते, नाही का? मग त्या दिंडीला राहण्यासाठी इकडे सुविधा केलेली असते. हा एक वाडा आहे, या वाड्यामध्ये ती दिंडीसाठी सुविधा केलेली असते.
आमच्या गावचे सगळे लोक ना ते एकादशीच्या वेळेस जे दिंडीमध्ये येतात ना त्यांची सगळी राहण्याची सुविधा इथं असते आणि सगळे लोक इथं भेटतात. मागच्या वेळेस पण मी आलो होतो ना एकादशीच्या वेळेस, त्यावेळेस सगळे लोक ना इथं राहत होते. इथं जेवण वगैरे असतं, कीर्तनाचे देखील कीर्तन नियोजन केलेलं असतं. भरपूर मोठा वाडा आहे. जो वाडा दिसतोय ना याच वाड्यामध्ये लोक राहतात तिथं. जर तुम्ही नांदमधून बघत असाल म्हणजे नांद जास्त आपल्या गावचे जर माणसं असणार ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कधी राहिले का यादा, किंवा तुमचे वडील किंवा आजोबा राहिले असतील तर ते देखील कमेंटमध्ये सांगा. त्र्यंबकेश्वर मधला एक महत्त्वाचा पॉईंट जो की तुम्ही प्रत्येकाने ऐकला असं याबद्दल, ते म्हणजे तीर्थराज कुशावर. तिथं आता आपण पोहोचलेलो आहे. मागं बघू शकता, तुम्हाला एक सिनेमॅटिक व्ह्यू पण दाखवतो इथला. और ये देख सकते हैं आप त्र्यंबकेश्वर की गलियाँ. इकडे एक विषय काय माहिती आहे का, हे लोक गाड्या घेऊन जातात ना डायरेक्ट असे मंदिरापाशी जातात, डायरेक्ट तिथं लावून जातात आणि मग ते फिरणारे आले का ते गाड्या उचलून डायरेक्ट घेऊन जातात गाडीमध्ये. मी दर्शन घ्यायला गेल्यानंतर आलं जाऊ का पाहत असते तेव्हा यायला कोणालाच गाडी दिसत तसं मग अशी का तू चालताना बघितलं. आता आपली गाडी तिकडं लावेल, तिला तर उचलून नाही नेऊ शकत, पण जामर बिमर लावलं काय बघावं लागेल. तिकडे चाललोय मी गाडी आणायला, बघू काय होतंय. हो फायनली आपण त्र्यंबकेश्वरवरून रिटर्न आलेलो आहे. हो खरं होय.